वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिद्वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिरुजूयतां देवानां रातिरभिनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेदिमा वयन् देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमस्त्रिधम् अर्यमणौ वरुणौ सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवा तुभेषजन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस् तदश्विना शृणुतन्धिष्ण्यायुवं तमीशानै जगतस्तस्थुषस्पतिं धियञ्जिन्वमवसेहुमहे वयं पूषानो यथा वेद सामसद्वृधे रक्षिता पायुरदब्धस्वस्तये। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांची या मालिकेच्या या नव्या कोऱ्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या भागाची सुरुवातच इतकी मंगलदायी प्रसन्नदायी झालेली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीचा आपण विचार केला तर वेद, त्यानंतर उपनिषद, सामगायन, ऋचा, यज्ञयाग किंवा या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक प्रकारचा गाभा किंवा एक महत्त्वाचा संस्कार म्हणावा। एकूणच काय तर हे सगळं जे आहे ना ते एका विषयाच्या खाली येतं आणि तो विषय म्हणजे पौरोहित्य। तर याच क्षेत्रामध्ये 32हून अधिक वर्ष आपलं अमूल्य महत्त्वपूर्ण योगदान देणारी एक तेजस्विता आज आपल्या समवेत मुलाखतीच्या या विशेष भागात आहे। स्वागत करूया आदरणीय विद्याताई दुगल यांचं। ताई खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। काय आहे ना की पौरोहित्य हा विषय म्हटल्यानंतर खूप म्हणजे इतका मोठा आहे की आता नेमकी सुरुवात कुठून करावी हा प्रश्न पडावा। पण मी एक वाचनात आलो होतं माझ्या की मानवी आणि अतिमानवी शक्ती ह्यांना जोडत यांच्याबरोबर मध्यस्थी करणारी एक अधिकारी व्यक्ती कोण असेल, ती देखील धर्माच्या आधारानं जोडणारी व्यक्ती कोण असेल तर ते म्हणजे पौरोहित्य किंवा पुरोहित। तुमच्या दृष्टीने पौरोहित्य म्हणजे काय? पुरोहिता किंवा पौरोहित्य करणं म्हणजे दुसऱ्याचं कल्याण साधणं, दुसऱ्याचं हित साधणं, याला पुरोहिता म्हणतात किंवा पुरोहित म्हणतात। मग आपण या मंत्रांच्या साह्याने दुसऱ्याचं कल्याण साधणार असू तर ती खरोखर पुरोहिता किंवा आपण त्या क्षेत्रातलं काम करणाऱ्या पौरोहित्य क्षेत्रात काम करणं हे म्हणजे दुसऱ्याचं कल्याण साधणं आहे। विद्याताई, पौरोहित्य हा विषय तुमच्या आयुष्यात नेमका कधी आणि केव्हा आला? माझं माहेर बेळगावचं, माझे वडील दशग्रंथी ब्राह्मण, वा, त्यांची पाठशाळा होती। लहानपणी हे सगळे स्वर ऐकण्यात आमचं बालपण गेलं किती छान। आणि लग्न झाल्यानंतर मी सासरी नाशिकला आले आणि 1990 साली सौ वीणाताई मोडक या महाराष्ट्र बँकेत नोकरी करायच्या आणि दर शनिवारी त्या पौरोहित्याचे वर्ग घ्यायच्या। बरं, त्यांनी सुरू केले हे वर्ग आणि तिथे मला जायची संधी मिळाली आणि माझ्या आवडीचाच विषय होता। कुठल्या तरी क्षेत्रात काम करायचं आणि ते असं काम करायचं की आपलं काहीतरी त्यात ठसा उमटला पाहिजे, वा, म्हणून मी तिथे जॉईन झाले, म्हणजे तिथे जायला लागले आणि तिथे 1-2 वर्षच मी शिकले आणि पुढचं माझं सगळं शिक्षण गुरुजींच्याकडे झाले। आदरणीय विनायकराव साने गुरुजी यांच्याकडे माझं सगळं पूर्ण शिक्षण झालं। पुढे कशी होती परिस्थिती त्यावेळेला? तेव्हा नाही, स्वीकारार्हतेची त्यावेळेला खूप त्रास झाला, पण आदरणीय आमचे दातार शास्त्री होते अंबरनाथचे, तर त्यांनी खूप आम्हाला मदत केली। म्हणजे पुरोहित वर्गासाठी त्यांचं खूप योगदान आहे। म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरची व्याख्यानं असतील, सगळं समजावून सांगणार असेल, त्याच्या पाठीमागचं शास्त्र असेल तर त्यांची सगळी व्याख्यानं व्हायची आणि वीणाताई आम्हाला संथा द्यायच्या। त्याच्यानंतर सकृ देवधर म्हणून हे मोठं नाव आहे या क्षेत्रातलं, तर त्यांच्या ग्रंथांचं
आणि ते प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करायचे आणि समितीच्या ताई आपटे यांच्या आशीर्वादाने तो वर्ग सुरू झाला आणि तिथून सुरुवात झाली पुढे. त्यावेळेला स्त्रियांची संख्या किती होती शिक्षण म्हणजे ह्या पौरोहित्य क्षेत्रात पौरोहित्य क्षेत्रात? 25 वगैरे होती. नवीनच वर्ग सुरू झाला होता ना, बरोबर, तर हो. आकर्षण खूप होतं त्याबद्दलचं. पण समाजात म्हणजे नुकताच सुरुवात झाली होती आणि नाशिकमध्ये तर नाशिक हे पौरोहित्याचं अगदी काय म्हणायचं माहेर घरच मंत्रभूमी. मंत्रभूमी अगदी जशी यंत्रभूमी तशी मंत्रभूमी. आणि तसा पहिल्यांदा खूप विरोध पण झाला आणि विरोध झाला म्हणजे असं की म्हणजे आमचे गुरु जेव्हा आम्हाला शिकवायला पुढचं शिकवायला सुरुवात केली त्यांनी, तर त्यांना सुद्धा खूप विरोध झाला की तुम्ही का बरं मुलींना शिकवताय, महिलांना का शिकवताय. तर ते म्हणाले गुरुजींच्या घरचीच मुलं जर शिकत नसतील तर ही विद्या लोप पावेल हळूहळू, आणि ही विद्या टिकून ठेवायची असेल तर कुठेतरी हे शिकवलं पाहिजे ना कुणाला तरी. मग आता महिला जर शिकतात तर का नाही शिकवायचं. आणि त्या जर या मोठ्या क्षेत्रात काम करतात, आज कुठकुठल्या पदावर काम करतायत, तर या क्षेत्रात आल्या तर बिघडलं कुठे, मला शिकवायचं आहे. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आज आम्ही इथे उभ्या आहोत. किती वर्ष तुमचं शिक्षण रीतसर सुरू होतं? तसं शिक्षण हे न संपणार आहे. हा महासागर आहे. यात कितीही खोल बुडी मारा तुम्हाला मोती बाहेर येतील. वा. आणि अजूनही अध्यापन चालूच आहे. 12 वर्ष तर लागतातच कुठल्याही याला. म्हणजे आपण पण आता म्हणतो कॉलेजचं शिक्षण किंवा काय असेल तर लागतातच ना तेवढी, तसे ह्यात पण लागतात. आणि अजूनही आमचं शिक्षण सुरूच आहे, नवीन नवीन काही काही. तुम्ही जर असं म्हणत असाल तर काय म्हणजे पुढे काय म्हणावं? पण आपण जरा फ्लॅशबॅकमध्ये परत एकदा जाऊया की लहान असताना कानावरती पडत होतं तुमच्या सगळं, पण असे काही मुखोद्गत कुठल्या गोष्टी होत्या तुम्हाला तेव्हा? तेव्हा गीतेचे 15 म्हणजे आम्हाला वैदिक काहीच नव्हतं. पुराणोक्त व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा असं सगळं होतं. बरं, पुराणोक्त सगळं पाठ होतं. म्हणजे आईचं पण माझ्या पाठांतर पुष्कळ होतं. आणि आमचं मंदिर असल्यामुळे कसं की कीर्तन प्रवचन हे सगळं खूप चालायचं. त्यामुळे आम्हाला त्या कीर्तनातल्या अभंग म्हणा किंवा आणखीन त्यांची पदं असतील, पुराणातल्या काही गोष्टी, हे असं सगळं खूप असं आमचं बालपण गेलं. त्यामुळे मी तशी वाढलेली आहे म्हणजे सगळी. आपण म्हणतो ना की तुमचा पाया मजबूत असेल तर त्याच्यावरती भक्कम इमारत उभी राहते. नकळत तो मजबूत झालाच होता लहान वयातच. लहानपणीच्या आणखीन सुद्धा काही आठवणी ऐका. लहानपणी माझे वडील जेव्हा शिकवायचे ना, म्हणजे जी अशी छोटी मुंज झालेली वगैरे मुलं यायची, तर पूर्वीचे लोक खूप कडक असायचे अगदी. आणि एक स्वर चुकला तर असा रट्टा बसायचा पायात. चुकलास कसा, मी सांगतोय काय, तू म्हणतोय काय. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की अरे बापरे, हे काय फारच कठीण दिसतंय एकदम. आणि म्हणजे असं थोडं भीती वाटायची की किती म्हणजे. आणि पूर्वीचे लोक कडकच होते जरा जास्त. आणि हे शिकवणारे तर अगदीच म्हणजे अशी शेंडी धरून सुद्धा ते खाली वर माना वगैरे करायचे त्यांच्या. त्यामुळे ही सगळी म्हणजे लक्षात राहण्यासारखं. आणि असं वाटलं की अरे हे खूप अवघड आहे वाटतं, की कसं म्हणजे आणि ते ऐकून ऐकून आमचं बऱ्याचपैकी मुखोद्गत झालेलं होतं, पण आम्हाला म्हणायची प्राज्ञा नव्हती तेव्हा. लहान असताना हो. अशी एखादी गोष्ट आठवण म्हणा की जे तुम्ही म्हटलं मग ते गीतेतलं असेल किंवा कुठलंही. शाळेत आमच्या स्पर्धा असायच्या ना गीतेच्या वगैरे. मग त्यात गीतेची स्पर्धा असली की 15वा अध्याय आमचाच. वा. मग तेव्हा बक्षीस मिळालं की खूप आनंद व्हायचा. मग असं वाटायचं की आई वडील करतात ते बरोबर आहे बरं का, त्याने शिकवलं म्हणून आपलं आज बक्षीस मिळालेलं आहे. मग ते घरी आल्यावर पण कौतुकाची थाप, शाळेत पण मग काय आनंदी आनंद सगळा. विद्याताई, पौरोहित्य हा विषय तसा नंतर तुम्ही विचार केलात की सासरी आल्यावर. सासरी आल्यानंतर, पण कॉलेजमध्ये आपला कुठला विषय होता? माझा कॉलेजमध्ये मराठी हा विषय होता. आणि मला गुरु अतिशय चांगले मिळाले. प्राध्यापक कृब निकुंभ. आता ते नाही आहेत. म्हणजे तुम्ही घाल घाल पिंगावाऱ्या ही कविता ऐकली असेल तर ती त्यांची होती. त्यांच्याकडे माझं सगळं कॉलेजचं 7 वर्षाचं शिक्षण झालं. म्हणजे भाग्यवान हो, आहात खरंच तुम्ही. भाग्यवान. त्यांची सगळी लायब्ररी माझ्यासाठी होती. सगळं मार्गदर्शन त्यांचं मला होतं. आणि आम्हाला कसं एमएच्या परीक्षेसाठी आम्हाला धारवाडला जायला लागायचं युनिव्हर्सिटीत. त्यामुळे तिथे 8 दिवस राहायचं. हे सगळं म्हणजे त्या काळात जरा कठीणच होतं. हो ना, याच्या हो. सोयी नव्हत्या कुठल्या. अच्छा. हां, म्हणजे BA पर्यंत परीक्षा तिथे होत होत्या कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीची परीक्षा तिकडे धारवाडला. पण त्यांनी जे शिकवलेलं होतं म्हणजे संत वाङ्मय असो, एखादा ज्ञानेश्वरीचा अध्याय असो, तर त्यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्यामुळे मी MA झाले. नाहीतर झाले नसते कदाचित. कारण घरीवर माझ्या वातावरण काय असं नव्हतं की कॉलेजमध्ये पुढे शिकवावं वगैरे. पण ते घरी येऊन सांगून गेले की नाही, हिला लग्न करायचंय करा तुम्ही, पण तोपर्यंत तरी शिकवा. किती छान. त्यामुळे म्हणजे- माझं MA पूर्ण झालं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी शिकवलं म्हणून.
आणि इतकं सहकार्य, मला जर काय अडलं तर मी त्यांच्या घरी जाऊन खुशाल विचारायची की मला हे अडतंय, इतकं हे सांगा. मोकळेपण अगदी होतं. मोकळेपण, अगदी मोकळेपण होतं. आणि त्यांच्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएट झाले. पण या सगळ्या शिक्षणामध्ये गुरूंची भूमिका जसं तुम्ही हो. म्हणालात की खूपच महत्वाची होती. त्यांना फार विरोध पत्करावा हो. लागला होता. मग तो विरोध पत्करून तुम्हाला सुद्धा शिक्षण देत असताना काय कसे अनुभव होते म्हणजे? अनुभव खूप चांगले आले नंतर. नंतर जसं-जसं आम्ही शिकत गेलो पुढचं, म्हणजे समजा पुढचे प्रयोग शिकत गेलो. शांतीपाठ म्हणा किंवा त्याच्यानंतर वास्तू म्हणा की विवाह म्हणा, उपनयन म्हणा, हे पण त्यांनी सगळं आम्हाला शिकवलं. आणि या क्षेत्रात काम करताना नंतर असं लक्षात आलं की घरची जी बाई असते, तिला घरची सगळी तयारी करायची असते. कुठलीही पूजा करायची म्हणजे घरच्या बाईला तयारी करावी लागते. आणि तिला आमच्याशी संवाद साधताना खूप म्हणजे ती अगदी हे असायची की कारण आपल्याला जे हवे ते प्रश्न आपण तिला विचारू शकतो. काय तयारी करायची आहे किंवा कशा पद्धतीने ही पूजा करायची आहे. मोकळेपणाने ते आपल्याशी संवाद साधतात आणि त्यामुळे आपल्याला अधिक म्हणजे काय म्हणायचं, मागणी खूप वाढली याची. त्याच्यामुळे हा चालू झालाय प्रवास. आणि नुसतं आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही, तर ते इतरांना पण शिकवायचं. याच्यासाठी मी जे तिथे शिकले ते मी अनेक महिलांना शिकवते. पण मी त्याच्या आधी बालसंस्कार वर्ग सुरू केला. आणि तो बालसंस्कार वर्ग सुरू करताना माझं असं लक्षात आलं की लहान मुलांना जेव्हा मी शिकवत होते, तेव्हा जी बोबडी बोलणारी मुलं होती, ती अतिशय छान बोलाय. म्हणजे ही एक स्पीच थेरपी म्हणा तुम्ही, की म कसं म्हणायचं, त कसं म्हणायचं, न कसं म्हणायचं, हे तुम्ही काही घरी शिकवायचं नाही. माझ्याकडे बघून तुम्ही मुलांना शिकवायचं, म्हणजे ती मुलं शिकतील आपोआप. आणि त्याच्यानंतर हा असा म्हणजे इतका बदल झाला की मुलं अगदी स्पष्ट अस्खलित बोलायला लागली. त्याच्यानंतर अथर्व शीर्ष म्हणजे थर्व म्हणजे कंपनं, अथर्व शीर्ष डोक्यातली कंपनं कमी होतील अथर्व शीर्ष शिकल्याने. त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ झाली, ग्रहणशक्तीत वाढ झाली आणि मुलांच्या एकंदर प्रगतीत पण खूप वाढ झाली. आणि आता जर श्लोक कॉम्पिटिशन हे शाळेतलं खूप मोठं असतं अगदी, की त्याच्यामुळे आमच्या मुलांना किती श्लोक येतात हे खूप महत्त्वाचं असतं. मग माझा श्लोक पाठ झालाय, तुझा पाठ झालाय का, अशी पण त्यांच्यात एकमेकात स्पर्धा असते. आणि ही मुलं पण इतकी छान असतात ना. एकदा मी त्यांना अशी नक्षत्र शिकवत होते आणि नक्षत्र शिकवत असताना सगळं पूर्ण झाली अभिजितपर्यंत. तर ती एक मुलगी म्हणे, बाबा तुमचं नाव नक्षत्र आहे बरं का. म्हणजे त्यांनाच माहीत नव्हतं की अभिजित हे नाव नक्षत्र आहे. त्यांनी गुगलवर सर्च केलं. हो हो, खरंच तुझ्याकडे शिकायलाच पाहिजे. तसंच एकदा असं झालं की मी सणवार शिकवते, कुठल्या महिन्यात काय सण येतात. तसं त्या शाळेतल्या शिक्षकांनी प्रश्न विचारला की दिवाळी कधी येते. पुष्कळाने उत्तर दिलं कार्तिक महिन्यात. मग तिने सांगितलं, नाही नाही, आमच्या आजीने सांगितलंय अश्विन महिन्यापासून सुरू होते दिवाळी. वा वा. असं मग त्यांनी ते मान्य केलं की अरे वा, खरंच की म्हणे. म्हणजे मला सुद्धा माझ्या माहितीत पण भर पडली. नाही, काय होतं की मुलांना माहिती असतं की आता हा सण आहे, हो. हे उत्सव आहेत, पण त्यामागचं प्रयोजन किंवा आपण कळतं. जे काही मंत्र उच्चारतोय, स्तोत्र म्हणतोय, तर त्यातली शास्त्रशुद्धता जेव्हा तुमच्यासारखी एखादी गुरुतुल्य व्यक्ती सांगते, त्यावेळेला मला असं वाटतं की मुलांना ते औत्सुक्य तर वाटत असेलच, पण त्याबरोबरीनं आपली जी समृद्ध परंपरा आहे त्याची जपणूक, त्याचं जतन सुद्धा या माध्यमातून निश्चित निश्चित निश्चितच. स्वरूपात हो. होतंय. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळे करते, म्हणजे गोपालकाला करतो, गणपतीच्या ह्याच्यात अथर्वशीर्षाची आवर्तनं करतो, त्याच्यानंतर श्रीसुक्ताची आवर्तनं करतो. आणि मुलं अतिशय छान म्हणतात सगळी आणि उत्साहाने भाग घेतात. आणि घरी पण आता पालक त्यांचं ऐकून ऐकून पाठ करायला लागले. हे मला खूप मोठी गोष्ट अरे वाटते. बापरे. खरोखरच काळाप्रमाणे याची गरज खूप आहे. गरज आहे गरज आणि आहे. तितके चांगले शिक्षक उपलब्ध होणं हे सुद्धा आहे. या सगळ्या माध्यमातून तुम्ही आता म्हणालात की लहान मुलांना तुम्ही संस्कार हो. वर्ग घेता. तसंच स्त्रियांसाठी म्हणजे हो. ज्यांना अगदी वेद उपनिषद शिकायचे नाहीयेत, त्यांनी त्यांच्यासाठी मी तुमच्याकडून काय गीतेचे शिकतात? वर्ग घेते, बरं. भगवद्गीतेचे वर्ग घेते. तुम्हाला नाही वेद म्हणजे काही वैदिक काही शिकायचं नाहीये, पण आम्हाला काहीतरी म्हणजे शंकराचार्यांची स्तोत्र असोत, ती अतिशय गेय आहेत आणि सुंदर आहेत अगदी म्हणायला सुद्धा. किंवा गीतेचा अभ्यास असेल तर गीतेचे वर्ग मी घेते. आणि त्याच्यानंतर अशी स्तोत्र काही विशिष्ट असतात ती सांगते. आणि पौरोहित्य शिकतात त्यांच्यासाठी तर म्हणजे पहिलं आधी आमच्या राणीभवन संस्थेमध्ये शिकायचं असतं आणि नंतर पुढचं शिक्षण शिकायसाठी माझ्याकडे येतात त्या सगळ्या. लहान असताना ज्यावेळेला वडिलांचीच वेदपाठ शाळा होती,
तर त्या संस्कारांचं कुठेतरी तुम्हाला पुढे हे रीतसर शिक्षण घेताना फायदा झाला? हो, कारण का ते स्वर सगळे कानात बसले होते. म्हणजे हे वेदोक्त शिकताना अनुदात्त, उदात्त असे स्वर असतात. म्हणजे खालचे स्वर, वरचे स्वर. तर हे करताना ते स्वर डोक्यात बसलेले होते ना आधी. म्हणजे सगळं ऐकलेलं होतं आम्ही. म्हणजे आता नंतर काही फार करावे लागले नाही. त्याच्यासाठी मेहनत करावी लागली नाही. तुम्ही की ते मगाशी कळायला ना लागलं. बोलता बोलता एक फार छान एक संज्ञा सांगितलीत की वेदोक्त आणि स्वरोक्त. हो. आम्हाला जरा वेदोक्त म्हणजे विभागून स्वरोक्त सांगा. आहे. बरं. आणि पुराणोक्त वेगळं आहे. पुराणोक्त म्हणजे रामरक्षा वगैरे असं, की त्याला काही स्वर नाहीये. वृत्त आहेत त्यात मात्र. म्हणजे आपण सगळ्या वेगवेगळ्या माता रामो मत्पिता रामचंद्र हा स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा हे वेगळं. त्याच्यानंतर म्हणजे वेगवेगळे त्याच्यात वृत्त आहेत. पण वेदोक्त जे आहे ते स्वरोक्तच आहे. हम्म. ओम उदाहरण सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा त्यतिष्ठत् दशांगुलम. हे वा, वेदोक्त किती आणि ऐकतानाच वेदोक्त एक म्हणजे स्वरोक्त. वा वा वा. म्हणजे ते स्वरच आपण म्हणतो ना की मंत्रांचा एक विशिष्ट प्रभाव होतो. वास्तूवरती किंवा तुमच्या स्वतःवरती सुद्धा होत निश्चितच. असतो. या काहीच मंत्रांमुळे इतकं कानाला आणि मनाला प्रसन्न वाटतंय. खरं. तेच आहे. म्हणजे आता या पौरोहित्यामधली अवघड बाजू कुठली आणि सोपी बाजू कुठली? अवघड म्हणजे याला थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. मी काय सांगते, की तुम्हाला जे आज शिकवलंय ना, तर तुम्ही ओट्यावर असं लिहून लावा आणि तेवढी रोज म्हणत चला. कारण तुम्हाला वेळ नसतो ना म्हणायला. आणि आमचा कसा असतो आठवड्यातनं 1 दिवस 1 तास. मग आठवडाभर तुम्ही ते सगळं तयार करायचं आहे. कारण आणि ही गुरुमुखी विद्या आहे. प्रत्यक्ष तुम्हाला गुरूंच्याकडून ऐकून संथा घेऊन हे म्हटलं तर तुम्हाला जास्त. संथा घेणं म्हणजे काय? संथा घेणं म्हणजे मी म्हणते तसं तुम्ही माझ्याकडे बघून म्हणायचं आहे. याला संथा म्हणतात. याला म्हणतात गुरुमुखी विद्या. अशा गुरुमुखी विद्येतूनच हे सगळं साध्य होतं. म्हणजे आता ऑनलाईन वगैरे झाले ते पण ठीक आहे म्हणजे पण तुम्हाला ते नाही नाही, पटत पॅन्डेमिकच्या नाही. काळात केलं आम्ही तसं. बरोबर. कारण तेव्हा काही काळाचीच शक्यच नव्हतं. गरज काळाची होती. गरज होती. पण असं नाही होऊ शकत. पण आता रेग्युलर म्हणजे नियमित वर्ग सुरू झालेत सगळे. बरोबर. आणि असं शिकताना जास्त म्हणजे त्या पण म्हणतात की नको असं ऑनलाईन नाही आम्हाला बरं वाटत. आम्ही तुमच्या घरी येतो आणि शिकतो. कारण प्रत्यक्ष जेव्हा आपण सांगतो की हा स्वर असा आहे किंवा हे अक्षर असं म्हणायचं आहे. पुष्कळ वेळा श, श हो, हा हो. फरक, न हा फरक तुम्हाला समोरच्याकडे बघितल्याशिवाय कळणार नाहीये. अगदी अगदी. कशा आणि ते कशा चुकल्यानंतर पद्धतीने गुरु म्हणायचंय. ते पॉइंट आउट करू नाही. शकतात. आणि काय होतं प्रत्येक अक्षराचं प्रत्येक शरीरातल्या अवयवांवर परिणाम होतो. म्हणजे मंत्रांचा परिणाम आपल्या शरीरावर पण होतोच. बरं. जसं मी म्हटलं जरा आता अजून विस्ताराने सांगा. हां, म्हणजे त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम असं म्हणतो की नाही आपण. हो. किंवा ओम गंग गणपतये नमः असे म्हणतो. हे सगळे मूलाधाराशी संबंधित आहेत. म्हणजे जिथं गणपतीचा वास आहे वास तिथे. आहे. मग तिथं बुद्धीची देवता आहे. तुम्ही ओम गम गणपतये नाही, ओम गंग गणपतये नमः. वा. हा फरक आहे. म्हणजे हे थोडंसं व्याकरणाचं पण शास्त्र आहे, की न कधी म्हणायचं आहे, म कधी म्हणायचं आहे, ओष्ठ्यवर्ण, दंतवर्ण हे सगळं आहे. तर त्याला तसंच त्या पद्धतीने शिकवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच म्हणायला पाहिजे. बरोबर. हो. रक्तल्लंबोदरम का? कारण लचं द्वित्व होतं. लच्या पुढे अनुस्वाराच्या पुढे ल आलं की लचं द्वित्व होतं. संयम, संयम म्हणता येणार नाही. संयम, अनुस्वाराच्या पुढे य आला की यच म्हणायचं आहे. हो. म्हणजे हे सगळे बारकावे सांगायला लागतात. आणि मग त्या पद्धतीने शिकवलं की ते त्याचा प्रभाव पण पडतो आणि तुमच्या शरीरावर त्याचा उत्तम परिणाम होतो. बरोबर आहे. सध्या म्हटली जाणारी स्तोत्र श्लोक हो. आपण म्हणावेत की त्यात काय असं खटकतं का की जे चुकीचं म्हटलं जातं आणि आज आपण त्याला सुधारूया? मी दुसऱ्याला चुकीचं म्हणणार नाही. मी शिकवते ते बरोबर आहे आणि तुम्ही तसं म्हणा असं मी म्हणेन. बरं. तरी म्हणजे दुसऱ्याला की- चूक का म्हणायचं? त्यांनी कुठेतरी बघून शिकलेलं असतं किंवा कोणी गुरु मिळालेलं नसतात म्हणा किंवा योग्य मार्गदर्शन नसतं. त्यामुळे मग तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या बरं. आणि त्याच्या अधिकाराखाली तुम्ही म्हणा असं. म्हणजे चुकीचं म्हणू म्हणू नका. त्याचा कारण परिणाम त्याचे- वेगळा होतो बरोबर आहे. शरीरावर. हो, हो. मंत्रांचा कुठल्याही अक्षराचा परिणाम वेगळाच होतो ना. म्हणजे साधे आपण नेहमीच्या उच्चारात जरी घेतलं तरी आशीर्वाद दिला तरी किती बरं वाटतं. आणि तेच वाईट शब्द बोलले तर किती मनाला त्रास होतो. अगदी. म्हणजे तो शरीरावर परिणाम होतोच ना. हो, हो. कुठल्याही शब्दाचा शरीरावर परिणाम होतोच. मंत्रांचा तर जास्त होतो. असे मंत्र की जे प्रत्येकाने रोज म्हटलेच पाहिजेत असे तुम्हाला कुठले वाटतात? पौरोहित्य क्षेत्रात जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा सांगतो तुम्ही गायत्रीची उपासना करायची. म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही संध्या शिकवतो. हा व्रतबंध आहे. या व्रताशी आपण बांधून घेतो आहे आणि मग तुम्ही पुढे पौरोहित्य करणार आहात.
बरोबर, म्हणजे हो. पौरोहित्य करताना तुम्ही कोण आहात हे आम्ही विचारत नाही, पण आचार, विचार, आहार आणि उच्चार हे महत्त्वाचं पाहिजे. वा. हे सगळं असेल तर तुम्ही कोण आहात आम्हाला काहीच प्रश्न नाही, तुम्ही या शिका. हम्म. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे याच्यात. म्हणजे तुम्ही धर्मपंथ या पलीकडे पलीकडे जाऊन हो, आचार, विचार, आहार, आहार, उच्चार. उच्चार. आणि आहाराचं तर महत्त्व किती सांगितलंय. तीक्ष्ण, उष्ण, मसालेदार. गीतेत तर त्याचं किती वर्णन आहे. डाएटचं छोटं व्हर्जन आहे. की आपण काय खावं आणि हां, काय काय खाऊ खाऊ नये. नये. त्यामुळे आहाराचं बंधन, त्याच्यानंतर उच्चार, मी मगाशी सांगितलं सगळं तो हो प्रकार. हो. त्याच्यानंतर विहार, आपण कुठे फिरतोय, काय करतोय. हम्म. आणि आचार, कसं वागायचं आहे. हम्म. पौरोहित्य करायचं आहे तर हातात काचाची बांगडी पाहिजे, केस मोकळे सोडायचे नाहीत. बरं. बांधलेत मी. म्हणजे या काही तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राशी तुम्ही नीट राहिलंच पाहिजे. बरोबर. उद्या तुम्ही कोर्टात उभी राहिलात, वकील आहे, तर तुम्हाला काळा कोट घालावा लागतो की नाही. हो. म्हणजे तिथले नियम पाळावे नियम लागतात, पाळावे. तसे इथले नियम पाळायचे आहेत. याच्यापेक्षा जास्त काही नाही. मग तुम्ही शिका. पौरोहित्य करणाऱ्या स्त्रियांना जनमानसामध्ये मानसन्मान आहे किंवा स्वीकारार्हता आहे. पण एक काळ असा होता की ज्या वेळेला की अरे बापरे, स्त्री पुरोहित आमच्याकडे येणार आहे, नकोच. असं काही अनुभव तुमच्याही नाही, बाबतीत घडला? असा अनुभव अजिबातच आलेला नाही. कारण का की महिला करते म्हटल्यावर एकतर डोळे रोखलेले असतात की महिला करते तर कुठे बोट ठेवायला जागा आहे का काय असं. पण आम्ही तयारी झाल्याशिवाय गुरुजी आम्हाला परवानगीच देत नाहीत ना बाहेर जायची. तुम्हाला सगळा त्याचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही म्हणजे तुम्हाला पुढून कुठलाही प्रश्न येऊ शकतो, बरं. तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर आणि अशा पद्धतीने आम्ही केल्यानंतर मग काही बोट ठेवायला कुठे जागा नसते. हो. मग नंतर कौतुकाचा वर्षाव होतो. तर आता आमच्याकडे शिकलेल्या पण इतक्या आहेत की गुरुजींच्याकडे इतकी संख्या नाही आहे. समजा पवमान शिकायचं आहे, पवमानाचा अभ्यास करायचा आहे, तर तुमच्याकडे माणसं नाही आहेत गुरुजींच्याकडे, तर महिला इतक्या भरपूर आहेत सध्या. बरोबर. हां, म्हणजे हे पवमान फार अवघड आहे ना. हो, अवघड आहे. म्हणायला पण अवघड आहे आणि पण आता जवळजवळ 40-45 महिला तयार आहेत आमच्याकडे. तुम्ही घडवले. हो. वा वा. त्याच्यानंतर ब्रह्मणस्पती आहे. म्हणजे ही सगळी सुक्त थोडी म्हणजे हे पुढचा सगळा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम शिकवत असताना आणि नुसता हा अभ्यासक्रम शिकवायचा नाही. समजा पवमान जर शिकवलं तर त्याच्यावर त्याचा अर्थ काय? तर पुण्याच्या मग ह्याच्यावर मी व्याख्यानमाला ठेवली होती 3 दिवसाची. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या वैजयंती चिपळूणकर म्हणून आहेत. तर त्या या विषयावर बोलतात त्या आणि 6-6 तास बोलतात. बापरे. 3 दिवस. कमाल. हां. तर त्यांची व्याख्यानं मी ठेवली. म्हणजे नुसतंच शिकायचं, पण त्यात काय आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे, आपल्या या जीवनात त्याचा कसा अर्थ लागू पडतो, हे सगळं त्यांनी विशद करून सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही मोठे मोठे कार्यक्रम पण घेतो. नुसतं मंत्र शिकवणं हे नाही, तर त्याच्या पाठीमागचे अर्थ, त्याला समाजाला काय त्याचा उपयोग होईल किंवा समजा तुम्ही पवमान नाही शिकलेले आहात, पण त्या व्याख्यानाला लोक येतात, म्हणजे मग पुढे शिकायची इच्छा निर्माण होते ना. अगदी अगदी बरोबर म्हणजे आहे. त्याचा जर काही थोडं कळलं आपल्याला की ह्याचा काय उपयोग आहे काय, आणि लोकांना असं वाटतं की याचा उपयोग काय आहे, हे आधी फार महत्वाचं की हो, याचा म्हणजे उपयोग काय आता आहे. लोकांमध्ये ते सुद्धा एक असतं की मी सत्यनारायण करते किंवा अगदी उदक शांती आहे घरात, वास्तू शांत आहे, प्रत्येकाचा आम्हाला अर्थ जाणून घ्यायचा. हो हो तर तुम्हाला सुद्धा म्हणजे हो, अर्थ जाणून घ्यायचा हे बरोबर असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की संस्कृतमध्ये एका अक्षराचे अनेक अर्थ होतात. सूर्यकोटी ऱ्हस्व जर असेल तर तो प्रकार होतो, आणि सूर्यकोटी असेल दीर्घ तर लक्ष कोटी यातला कोटी येतो. बापरे. म्हणजे तुम्ही एका अक्षराचे तुम्ही त्या संदर्भात कुठला अर्थ घेताय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे असा त्या अर्थाच्या मागे खूप लागू नका. त्या मंत्राची स्पंदनं अंगावर घ्या वा वा. आणि त्या स्पंदनाचा तुम्ही स्वीकार करा, म्हणजे तुमच्यात बदल होईल. अशी आणखी काही स्तोत्र सांगा ना, म्हणजे आता उत्सुकता हां, वाढली. आता हे श्रीसुक्ताचं पण तसंच आहे. श्रीसुक्तातल्या ऋचा अशा आहेत की तुम्हाला जर तहान लागली ना, तर तुम्ही कुठे ट्रेकिंगला असाल कुठे, तर त्यातल्या आर्द्राम पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह, ही ऋचा म्हणायची. तहान कमी होते. अरे. वा. म्हणजे असं काही काही स्वतः हे प्रयोग करायचे असतात आणि स्वतः केल्याशिवाय ते कळत पण नाही आणि दुसऱ्याला सांगू शकत नाही. अगदी अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे अथर्वशीर्षाचं तर सांगितलंच मी. हो, असं हो. अनेक ह्याच्यात सौराचा एक सांगते, 2 अनुभव मी सांगते तुम्हाला ह्याच्यातले. ह्याच्याजवळ सोलापूरजवळ यावली म्हणून आहे. बरं. तिथं आश्रम आहे एका गुरूंचा. तर त्यांना असं कळलं की महिला खूप काम करतात ह्या क्षेत्रात वगैरे.
आणि काही निवासी शिबिरं असतात पौरोहित्य वर्गाची, तर तिथे एक 15 दिवसाचं शिबिर झालं होतं. तर तिथं त्यांनी अशा इथल्या आमच्याच महिला एक 2-3 गेल्या होत्या आणि त्या तिथं शांतीसूक्त, पवमान असं सगळ्या म्हणत होत्या, म्हणजे त्या वेळेव्यतिरिक्त. तर तिथल्या गुरुजींनी सांगितलं, की तुमच्या महिला इतक्या तयार आहेत, तर आमच्याकडे एकदा पवमान स्वाहाकार करा. तर मग आम्ही असं ठरवून गेलो तिकडे. झालं पवमान स्वाहाकार झाला, म्हणजे हवन यज्ञ सगळं. ते झालं सगळं आणि सोलापूर हा रखरखीत भाग एकदम. हो. तर तिथं हे सगळं हवन झालं आणि सगळं झालं आणि जमीन ओली होईल इतका पाऊस झाला. म्हणजे यज्ञात भवती पर्जन्य म्हणतात ना, तो अनुभव तिथं आला आम्हाला. किती छान. आणि असाच एक अनुभव सौरसूक्ताचा. आम्ही साऊथच्या ट्रिपला गेलो होतो आणि मद्रासहून आम्हाला जायचं होतं वेल्लोरला. तिथं सोन्याची महालक्ष्मी ते पाहायचं होतं. पण मद्रासला इतका पाऊस की आम्हाला ते ड्रायव्हर गाडी घालायला तयार नाही आणि जायला काही शक्य नाही. पण सगळ्यांची इच्छा होती, आम्ही आता परत इतक्या लांब कधी येणार आहे, तर तुम्ही आम्हाला थोडंसं हे करा, घेऊन जावं. तर म्हणजे गाडी घालणार कशी? हो. तर शेवटी खूप आग्रह केला, म्हटलं आम्हाला जायचंच आहे. चाक अर्धं बुडेल इतकं पाणी होतं रस्त्यावर. बापरे. पण तसेच आम्ही बसलो, गेलो पुढे. तर त्या बसमधले सगळे म्हणाले, तुम्ही मंत्र शिकता ना? म्हणे काहीतरी करा ना, किती पाऊस आहे, कसं जायचं आहे पुढे म्हणे इतक्या लांबपर्यंत. तर मग आम्ही सगळं सुरू केलं, अथर्वशीर, श्रीसूक्त हे सगळं. नंतर सौर म्हणायला आम्ही सुरुवात केली. सौर म्हणजे सूर्याचं. तर सौर म्हणायला सुरुवात केल्यानंतर 10-15 मिनिटांनी असं झालं, की आभाळ फाकलं आणि सूर्यदर्शन झालं. कमाल. आणि सगळा रस्ता मोकळा झाला पुढे. मंत्र शक्ती ही इतकी शक्ती आहे ती शेवटी. त्या शक्तीचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा, ते मंत्र कसे म्हणायचे, हे सगळं नीट म्हणजे एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं तुम्ही शिकून घेतलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो. मंत्राबरोबर तंत्र हे आवश्यक असतंच. म्हणजे समजा तुम्हाला वास्तुशांती आहे तर तुम्हाला नुसतं मंत्र नाही चालणार. त्याला ते मांडणी कशी करायची, ते वास्तुमंडल कसं मांडायचं हे सगळं माहिती पाहिजे. म्हणजे मंत्राबरोबर तंत्र हे आवश्यकच आहे. तुम्ही स्वतः गीता हो. विषयावरती सुद्धा मार्गदर्शन करता. तर 15वा अध्याय आपल्याकडे फार महत्वाचा सांगितलेला हो. आहे की प्रत्येक व्यक्तीला आला पाहिजे. हो, आला पाहिजे. काय आहे त्यामागे? पुरुषोत्तम योग असं नाव आहे त्याचं. आणि हा सगळ्या अध्यायात म्हणजे कायम म्हणायचाच असतो. ऊर्ध्वमूलम अधःशाखम, संसाराचं मूळ आहे ते. वा वा वा. म्हणून हा 15वा अध्याय म्हणायचा. आणि हा सगळ्यांनी म्हणावा, कोणी म्हणावा किंवा कोणी म्हणू नये असं नाही, आणि कुठल्या वेळी म्हणावा असं पण नाही, कधीही म्हणता येतो. असं बरंच आहे ना हो ताई, की हे करावं, हे करू हो. नये, त्याच्यामध्ये करू नये या गोष्टी खूप जास्त आहेत. खूप. ते काय आहे? म्हणजे आता महिला पौरोहित्य करतात तर अनेक गोष्टी येतातच त्यात, आणि ह्या कालानुरूप थोड्या पुढे जातात. समजा 25 वर्षापूर्वीचा काळ असेल, म्हणजे माझ्या आईवडिलांच्या वेळेस माझी जशी परिस्थिती होती तशी आज राहिलेली नाही. किंवा आज वनरूम किचनच्या जमान्यात इतकं सोळं पाळणं कठीण आहे, नाही शक्य ना. मग जसा समाज बदलतो, वर्ष पुढे जातात, तशा या गोष्टी शिथिल होतात आणि समाज तो मान्य करायला लागतो. ज्या वेळेला तुम्हाला वेदाभ्यास करायचा असतो त्यावेळेला काही संस्कार किंवा काही गोष्टी होणं फार महत्वाचं आहे. हो. तर त्यातली एक म्हणजे संध्या. हो. तर ते आम्हाला जरा समजावून सांगा. संध्याचा अर्थ तो व्रतबंध आहे. आपण कुठल्याही एका व्रताशी बांधून घेणं म्हणजे व्रतबंध. आजकाल आम्ही मुलींचा पण व्रतबंध करतो, कारण म्हणजे पालकांना अशी इच्छा असते की आपल्याला एकच मुलगी आहे, मग ते काय करायचं, आपल्याकडे तरी काहीतरी व्हायला पाहिजे. तर आता मुलींना आणि त्याचं महत्त्व पटलेलं आहे. गायत्री मंत्राचं म्हणा, सूर्योपासनेचं म्हणा किंवा योगाचं म्हणा. सूर्यनमस्कार घातले तरी तो योगाचाच प्रकार आहे आणि सूर्याचीच उपासना आहे ती पण. मग हा जर आपल्याला आपल्या व्रतबंधाशी जर जोडून घेतला तर आपली मुली किंवा ह्या सगळ्या अति तेजस्वी होतील असं त्यांना वाटतंय. त्यामुळे अलीकडे हा प्रकार खूप चाललाय की मुलींचा व्रतबंध. मग त्यावेळेला आम्ही चौल हा प्रकार करत नाही, म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे मुंजीच्या दिवशी जे केस कटिंग करतात ते नाही करत, मुलींचं नाही करत, पण बाकी सगळे विधी करतो. आणि तिला आचार सांगतो. आचार सांगतो म्हणजे काय की आता 12 वर्ष अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा आहे. डब्यातलं उष्टबिष्ट खायचं नाही कुणाच्या. वा वा वा. एकमेकांचे डबे शेअर करणं हा प्रकार नाही. म्हणजे असं काही सांगितलं की मग, आणि कोणी अधिकारी व्यक्तींनी सांगितलं की त्यांना ते पटतं. मग मातृभोजन याचा अर्थ काय आहे, पुढे तुम्ही उष्ट खायचं नाही आहे म्हणून मातृभोजन आहे, आईने भरवायचं आहे ते. नंतर मग उष्ट. खरं तर मातृभोजन हा विधी असा आहे आणि तिथं इतके सगळे भरवायला येतात की त्या मुलाचं इतकं पोट भरतं आणि पुढे त्याला काही सुचतच नाही काम करायला. म्हटलं असं नका करू, हे मातृभोजन आहे, आईने फक्त भरवायचं आहे, त्याला हवं तेवढं थोडंसं. फोटो सगळ्यांना हवे असतात ना भरवण्यासाठी.
त्यामुळे हे काहीतरी उद्बोधन करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं हे करतोच की हा व्रतबंध तुम्ही कशासाठी केलेला आहे, तुम्ही एका व्रताशी बांधून केलंय, मग तुम्ही रोज सूर्योपासना करणार आहात ना, हा. गायत्री मंत्र करणार आहात ना, आणि एक वर्षानंतर मला सांगा की हे तुम्ही रोज केलेलं आहे आणि याच्यात काय फरक पडलाय. मी पालकांना सांगते असं. वा. आणि हे पालकांची जबाबदारी आहे की तुम्ही हे करून घ्यायचं आहे. लहान मुलं आहेत ती. समजा तुम्हाला शाळा आहे, सकाळी 6ला उठून जायला लागतंय, दुपारी करा, संध्याकाळी करा, पण चुकवायचं नाही. खरंय खरंय. म्हणजे शाळेच्या नावाखाली किंवा वेळ नाही ही सबब नाही सांगायची. तुम्ही दुपारी करू शकता, माध्यान्ह संध्या आहे, सायं संध्या आहे, तुम्ही कधीतरी करा. आणि एक वेळ ठरवून घ्या, तुम्हाला सकाळी नसतोच वेळ ना, मग माध्यान्ह करा, सायं करा, कुठलीही करा, पण गायत्रीचा जप करा आणि हे करा, सूर्याची उपासना करा. म्हणजे मुंज झाल्यानंतर जी एक शिस्त बंधनं सांगितली शिस्त आहे ती, बंधनं नाही, शिस्त आहे, शिस्त आहे, बंधनं नाही आहेत. ज्ञानार्जन. हा, ज्ञानार्जन हे महत्वाचं आहे. आणि मग ते मुलींना काय किंवा मुलांना काय दोघांना सुद्धा सारखंच तितकंच सारखं आहे. सारखंच आहे सगळ्यांना. आणि यात तुम्ही- काही भेदभाव नाहीये. सगळ्यांना नियम सारखेच आहेत. व्रतबंध तुम्ही आता हो, म्हणाले. व्रतबंधच आहे हा. तर म्हणजे आता काय उपनयन म्हणजे कसं की गुरुच्या घरी जाणं, आता काय ते राहिलेलं नाहीये. त्यामुळे व्रतबंध हा शब्द योग्य आहे त्याला. आणि त्या व्यवस्थेमागे सुद्धा शास्त्र हो, सुद्धा कारण आहेत. नक्कीच. हो. आता याच ओघात मला पुढे असं विचारायचं की लग्नविधी हो. किंवा सत्यनारायण पूजा अशा सगळ्या विधींमधला आपला सहभाग कसा राहिलेला आहे? लग्नाच्या ह्याच्यात तर म्हणजे विवाह संस्काराच्या वेळेला खूपच छान. आधी सगळी त्यांना माहिती सांगायची, अर्थ सांगायचे. आजकाल जे सगळं खूप हे झालंय की लग्न म्हणजे रिलेशनशिप नाही नुसती की दोन जीवांचं मिलन आहे ते. तर या दृष्टीने तुम्हाला काही बंधनं घालून तुम्ही आयुष्य नीट काढायचं आहे, एकमेकाच्या साक्षीने, एकमेकांच्या विचाराने. कुठेही तुमच्या विचारात एकवाक्यता असावी, हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगतो की जेणेकरून पुढे काही घडू नये दुसरं, आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आम्ही प्रबोधन करत असतो. आणि अगदी चांगला अनुभव आहे याचा. म्हणजे त्यामध्ये सुद्धा या सगळ्या विधींमध्ये सुद्धा काही ना काहीतरी शास्त्र असतं. सप्तपदी असेल किंवा डोक्याला डोकं लावणं असं असतं. तर त्यातला थोडासा अर्थ सांगा ना. सप्तपदी म्हणजे मी तुझ्याबरोबर कशा पद्धती, मी अन्न तुला पुरवेन, वस्त्र पुरवेन, असे सगळे आहेत ते 7 सप्तपदीचे. तर त्याला मी तुला कधी अंतर देणार नाही, तू पण मला अंतर द्यायचं नाही. या हृदयातून त्या हृदयात घालायचं आहे. वा. काय? मन, बुद्धी सगळं एका विचाराने आपण चालायचं आहे. आणि डोक्याला डोकं लावणं म्हणजे काय? एकच येणार ना. तर तुझ्या आणि माझ्या विचारात फरक पडायला नकोय. वा. आपल्याला 2 चाकं आहेत, ती सरळ चालली पाहिजेत. आणि कुठेही त्यात विचारात अस्पष्टता नको. आणि विचार दोघांचे एकमेकांचे जुळले की मग सगळा संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो. मग त्यात काही कुठे येत नाही. तर हा आम्ही त्यांना विचार अगदी बिंबवतो. गाठ बांधली जाते त्याच्या मागे कुठल्या लग्नाची ना? हा, हा. हा, दोन्ही घरची एक येत आहेत ना. दोन दोन कुटुंब एक येत आहेत. दोन्हीकडच्या व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. त्या गाठीसारख्या पक्क्या राहायला पाहिजेत. वा. संसार दोघांचा आहे आणि तो जशी गाठ दोघांची बांधलेली आहे तसं दोघांच्या एका विचाराने ती चालली पाहिजे, म्हणून ती गाठ. वा. काय होतं की लग्नविधी होत असतात आणि आपण तिथे पाहुणे म्हणून जेव्हा जातो त्यावेळेला फक्त काय चाललंय, चालेल काय करतायत, काहीतरी गुरुजी म्हणतायत, चालू दे त्यांचं. आणि असं कधी झालेलं आहे का की उरका हो तासभरामध्ये जरा असं नाही, तुम्हाला? तसं असेल तर आम्ही आधीच सांगतो की आम्हाला नाही जमणार. वा. जर व्यवस्थित तुम्हाला सगळं ऐकायचं असेल, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तरच आम्ही करू, नाहीतर मग तुम्ही बघा कोणी. म्हणजे आमच्या तंत्रात बसलं असेल सगळं तर आम्ही सांगतो की या पद्धतीने झालं पाहिजे. आणि मध्ये मध्ये फोटोग्राफरने आम्हाला नाही उठवायचं. हो, म्हणजे ते फार असतं ना की आम्ही समजावून सांगणार त्यांना आणि तुम्ही सारखं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार, तुम्ही इकडं बघा आणि तिकडं बघा आणि त्या बाजूला बसा, त्या बाजूला बसा, ते नाही जमणार. हे आम्ही सगळं पहिल्यांदा आधीच सांगतो. हो. कारण मंत्राला किंवा जे आम्ही सांगतो त्याला जर काही अर्थ नसेल आणि फोटोला अर्थ असेल तर मग त्या विवाह संस्काराला तरी काय अर्थ आहे? वा. त्यामुळे ती शास्त्रशुद्धता जपली पाहिजे. म्हणजे निश्चित. ती प्रत्येक जो संस्कार होणार आहे कार्यामधला प्रत्येक जो विधी आहे तो तितक्याच शास्त्रशुद्धतेने पुढे गेला तर त्याला अर्थपूर्णता येऊ शकते. नाहीतर आमच्या शूटिंग मधल्या लग्नांसारखं झालं. बस बस एवढंच म्हणा, आता झालं, आता मोंटाज दिसणार आहे. तसं हे रिअल नाहीये. नाही. रिअल मध्ये हे आणि अजिबात तसं जर ऐकणार असतील तरच आम्ही हो म्हणतो, नाही तर आम्ही त्या वाटेला जात नाही. जात तुम्ही असतो. दुसरं बघा कोणी. वा.
म्हणजे हे जर आपल्याला समाजात रुजवायचं असेल चांगल्या पद्धतीने त्याचे अर्थ सांगून, तर आपल्याला कुठेतरी एक थोडी कठोर भूमिका घ्यावी लागते. घ्यावी लागते. हो. समाजात जागृती व्हावी या संस्कारांबद्दल. हम्म. म्हणजे नुसता इव्हेंट न होता हो, आजकाल ते फार झालेलं आहे. इव्हेंट न होता तो संस्कार व्हावा या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. जातकर्म, त्याच्यानंतर नामकरण, अन्नप्राशन, त्याच्यानंतर निष्क्रमण, म्हणजे आधी नाळ कापायचं, तो आता काही होत नाही, ते हॉस्पिटलमध्ये असतात सगळं. त्याच्यानंतर नामकरण हे आपल्याला माहीत आहे, बारसं करतो आपण. त्याच्यानंतर बाहेर जातो देवाला, निष्क्रमण म्हणजे देवाला घेऊन जातात मुलाला ते. बर. त्याच्यानंतर पुढे मग सगळे उपनयन, आणि उपनयन झाल्यानंतर म्हणजे मुंज झाल्यानंतर, व्रतबंध झाल्यानंतर लगेच सोडमुंज करायची नाहीये. म्हणजे आज तुम्ही व्रत घेता आणि उद्या सोडून टाकता लगेच, आई ग. याला काहीच अर्थ नाही ना. का बरं असं करता तुम्ही? हे कधी करायचं आहे? विवाहाच्या आधी करायचं आहे. सोडमुंज ही विवाहाच्या आधी करायची असते. त्यामुळे आम्ही जर केली तर आम्ही सांगतो आम्ही आत्ता नाही करणार, कारण त्याला आधी ज्ञान ग्रहण म्हणजे करायचं आहे. सोड मुंज याच्यापेक्षा सूट मुंज, म्हणजे की आम्हाला सुटका व्हावी यातून. पण म्हणजे ते योग्य नाहीये, हे नाही, योग्य महत्त्वाचं नाही, आहे. असं करायचं नाही. त्यामुळे ते विवाहाच्या आधीच करायचे सोडमुंज. हम्म. हा सगळा संस्कार. आणि आता आम्ही या सगळ्या 16 संस्कारांवर, म्हणजे यालाही आता बरीच वर्ष झाली, उपनयन असेल, त्याच्यानंतर विवाह संस्कार असेल, त्याच्यानंतर अगदी अंत्येष्टीपर्यंत सगळे. अंत्येष्टी हा शेवटचा संस्कार, 16वा. 15व्या संस्कार आपण उपभोगतो, पुढचं काही नसतं. आपल्याच हातात नाहीये काय त्यामुळे होणार या आहे. संस्कारांची आम्ही चर्चासत्र घेतली, अनेक विद्वानांना बोलवलं, त्याची उपनयनाचं आणि विवाह संस्कारचं पुस्तक पण तयार झालं. आणि अगदी साध्या साध्या गोष्टीसाठी, म्हणजे मुलीला अन्नपूर्णा द्यायची, गौरी हरकाक पूजायचा, अक्षतांचं महत्त्व काय, असं सगळ्या अनेक गोष्टी विवाहातल्या म्हणा किंवा उपनयनातल्या म्हणा, या सगळ्या गोष्टींचं आम्ही उहापोह केला. अनेक विद्वानांना बोलवलं, अनेक 3-3 दिवसाची चर्चासत्र घेतली यासाठी. म्हणजे ह्या सगळ्यांच्या सहकार्याने, अनेक ह्यांच्या, आणि याला पण उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि ही पुस्तकं पण छान तयार झालेली आहेत आता. काय नावानी आहेत हे पुस्तक? एक विवाह संस्कार शोध आणि बोध, तसंच उपनयनाचं आहे. दोन्ही तुम्हीच लिहिलेली आहेत? नाही, मी नाही लिहिलेली, हा, संकलन आहे सगळं. संकलन अनेक केलेलं आहे. विद्वानांच्या चर्चेतून जे अच्छा, झालं ते बरं, बरं, मंथन बरं. करून बरं बरं. त्याचं संकलन आहे. पण त्या विद्वानांशी संपर्क साधणं, सगळं ते मॅनेज करणं सगळं तुम्हीच हां. केलेलं आहे. बरोबर. आणि बाकीच्या पण होत्या, म्हणजे पण तरी जास्तीत जास्त पुढाकार माझा होता. आणि म्हणजे इतर गुरुजी असतात ते पण म्हणतात की आमच्या हातून हे काम झालं नाही, पण तुम्ही हे केलं. वा वा. कारण त्यांना आणि, रोजच्या व्यापात हे शक्य होत नाही ना करणं. हो हो हो. कुटुंब सांभाळून करणं. आज हे पौरोहित्य करणं हे कितपत अवघड आहे? सकाळी बाहेर पडायचं असलं आम्हाला सगळे डबे भरून ठेवावे लागतात. म्हणजे आता माझी गोष्ट वेगळी. आता सून आली आहे. हा. पण आधी जायचं तर सगळे डबे, सकाळ दुपार सगळे डबे भरून ठेवायचे, मग जायचं. त्यामुळे तसं कठीण नाहीये काही. आणि घरचं, माझ्या यजमानाने मला खूप प्रोत्साहन दिलं म्हणून मी या क्षेत्रात आले, नाही तर मी काय. आता मुलगा सून तर देतातच, तो काही प्रश्नच नाही. पण एक काळ असा होता की आपल्याला सगळी जबाबदारी पाळायची आहे, म्हणजे पार पाडायची आहे आणि मग करायचं आहे. पण कोणाचे हाल पण होता का म्हणे, म्हणजे पहाटे उठायचं, आपलं सगळं अंधी काटवायचं आणि डबे भरून ठेवायचे, मग जायचं. कठीण आहे, म्हणजे तो तसं काळ कठीण कठीण नाहीये. तर आपण थोडासा ठरवलं तर कठीण आहे अवघड किंवा आहे. नाही हे असं. तसं कठीण नाहीये काही. करायचं म्हटलं की आपण करतोच की नाही कुठली गोष्ट. कुटुंबाचा खूप छान पाठिंबा आहे म्हणालात तुम्ही. कोण कोण असतं कुटुंबात आपल्या? आता आम्ही, माझा मुलगा आणि माझी सून, एवढेच असतो आम्ही. माझा मुलगा CS आहे, अभिराम दुगल. वा. आणि सून पण माझी CAचा एक शेवटचं राहिलेलं आहे थोडंसं शेपूट. बरं. ती पण नोकरी करते, वा वा. हर्षदा दुगल. आणि तुम्ही तिघ जण असता? तिघं जण. वा. खरं तर हा विषय घ्यावा घेऊ नये संदिग्धता आहे मनामध्ये, पण तरी सुद्धा एक मनात येतं ते विचारून टाकते. हो. म्हणजे पौरोहित्य करणाऱ्या हो. ताई आमच्या समोर आहेत. तर आजकाल बघा ना, म्हणजे अग्नी देणं, हो. यावेळेला काही एक वर्षांअगोदर स्त्रियांना अगदीच म्हणजे त्या बाबतीत ना. नाही म्हटलं जायचं की नाही तू देऊ शकत. ती घरची मुलगी असेल, तिचे आई वडील असतील, की आता भाऊच नाहीये तर माझी इच्छा आहे, पण ते हो. करू देत नव्हते. आता या बाबतीत काही बदल घडले आता काळ खूप पुढे गेलाय, खूप बदल झालाय. आता मुली सुद्धा अग्निसंस्कार करू शकतात आणि गुरुजी सुद्धा त्यांना सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करतात. आता माझ्या सुनेच्याच मावस बहिणीने, तिची आई गेली तर तिनेच सगळं केलं. गुरुजींनी तिला योग्य मार्गदर्शन केलं
आणखीन सुद्धा आमच्या नात्यात अशी झालेली आहेत की आता मुली करतात आणि गुरुजी त्याला हे करतात. पण आम्ही हा संस्कार का शिकलो नाही, तर वेळी अवेळी बाहेर जाणं आम्हाला शक्य होत नाही. चांगली कार्य जी असतात ती लोक मुहूर्त पाहून सुट्टीच्या दिवशी असं हो, हो, ठरवतात. त्यामुळे अगदी. आम्हाला ते करता येतं. त्यामुळे श्राद्ध भाग आणि अंत्येष्टी भाग हा आम्ही शिकलेलो नाही. पण आजकाल जर गुरुजी त्यांना जर मार्गदर्शन करून व्यवस्थित करत असतील तर मुलीसुद्धा करतात आणि करायला पाहिजे. एकटीच घरात असतील तर काय करणार? हो, कोणी अगदी. संस्कार तर करणं आवश्यक आहे ना. मग कोणीतरी करण्यापेक्षा घरच्या त्या मुलांनी किंवा मुलींनी केलेलं काय वाईट? म्हणजे ते करतात. रक्ताचं नातं जे हो, आहे ते हो. त्या क्षणापर्यंत बरोबर. मला जपायचंय असं जर अगदीच. वाटत हो. असेल तर तिची इच्छा पूर्ण करतात आणि व्हावी. करतात. आणि आता हे पुष्कळ पुढं गेलेलं आहे त्यामुळे मुली करतात. विद्याताई, तुम्ही म्हणालात की प्रत्येक स्तोत्र मंत्र किंवा काही आता उपनिषदामधलं वेदामधलं आपण काही म्हणू त्यातला सकारात्मक दृष्टिकोन असतो. त्याप्रमाणे आपण गरुड पुराण वगैरे यासारखे जे ग्रंथ आहेत ते विशिष्ट काळातच म्हणावेत हो. असं म्हटलं गेलं. त्यामागे काय शास्त्र आहे नेमकं? गरुड पुराणात म्हणजे माणूस गेल्यानंतर पुढचा त्याचा प्रवास कसा आहे हे सगळं आहे आणि ते ऐकताना सुद्धा ऐकवत नाही आपल्याला त्या ह्याचे कसे पुढचे प्रवास आहेत. तर म्हणून शक्यतो त्या 10 दिवसातच ते गरुड पुराण वाचतात, एरवी वाचत नाही. बरोबर. घराघरात रामरक्षा, अथर्व शीर्ष किंवा आता बरेच असे स्तोत्र मंत्र म्हटले जातात, परंतु त्यातली अचूकता आणि ती योग्य जर त्यांना करून घ्यायची असेल आणि उत्तम गुरुचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी कुठे कसा संपर्क साधावा? आ सेतू हिमाचल सगळे मंत्र एक आहेत. कुठंही त्यात काना मात्रा कशाचाही फरक नाही. मग आपण काहीतरी ऐकून कसं तरी म्हणणं हे चुकीचंच आहे. ठिकठिकाणी महिला पुरोहिता इतक्या तयार झालेल्या आहेत. खूप तयार झालेले. नाशिकमध्ये जर 100-1 तरी असतीलच. वा. तयार झालेल्या. म्हणजे हे तर प्राथमिक तर सगळं शिकवू शकतात. म्हणजे व्याकरणाच्या नियमानुसार सगळं शिकवू शकतात त्या. आणि मार्गदर्शन मिळतं, मिळत नाही असं काही नाही. फक्त आपण थोडं शोध आग्रही घ्यावा असलं लागतो पाहिजे. आणि आग्रही असायला पाहिजे. ताई, खूप चांगले अनुभव, खूप टोकाचे अनुभव दोन्ही आले असतील. दोन्ही आम्हाला सांगा. हां, टोकाचे असे म्हणजे चांगलेच अनुभव आलेत या क्षेत्रात काम करताना. असं काही झालं नाही, की काही कुठे वाईट अनुभव आला की नाही. उलट जास्त कौतुक झालं आणि आता काय होतं उत्तमातलं उत्तम साहित्य सगळं असावं आणि हे आम्ही अगदी ठाकून-ठोकून सांगतो, की जे आणाल ते पूजेचं म्हणून काहीतरी आणून नाहीतर ती 5 फळं येतात ना विकायला हो, खूपदा, पूजेची. कच्ची-पच्ची. त्यामुळे तसलं काही करू नका. एक फळ आणलं तरी चालेल, पण ते चांगलं आणा. वा. तुम्ही जर गणपतीची सुपारी किडकी मांडलीत, तर त्यात तो गणपती येईल कसा? अरे आवाहन बापरे. केल्यावर. हम्म. म्हणजे साहित्य जे असावं ते उत्तमातलं उत्तम असावं. मग तुम्ही त्याच्याकडे काय मागितलं तर तुम्हाला उत्तम मिळेल ना. आता मी माझ्याकडे चतुर्वेदाचं पारायण केलं. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हो, हे हे फक्त 4 ऐकून वेद माहित आहेत. आहे, एवढं हो, माहित ऐकून आहे. माहित आहे. त्याच्या पुढचं काही माहिती नाही. नाही. तर मी म्हटलं की आपण जर काही केलं तर ते समाजापर्यंत पोहोचेल. नाहीतर काय कळणार नाही ना. म्हणजे आज ऋग्वेदाच्या 10,500 ऋचा आहेत. त्यातलं आपण पवमान एवढंसं शिकतोय. अगदी एवढंसं. म्हणून मी म्हटलं ना महासागर आहे हा. हो. मग त्यांचं सगळं मुखोद्गत असतं आणि हे बघणं आणि त्या प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत पण वेगळी असते. ऋग्वेदाची पद्धत वेगळी, यजुर्वेदाची ते हात असे करून म्हणतात. सामवेद गायन आहे. हो. अथर्ववेद आहे. अथर्ववेदात तर कितीतरी गोष्टी आहेत. ज्योतिष आहे, औषध आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत, प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. मी म्हटलं हे आपण जर आपल्या घरात केलं तर सगळ्यांना माहिती होईल याची आणि सगळ्यांनी बघितलं तर कुठेतरी त्याची प्रेरणा मिळेल ना, की हे असं घरात पण करायचं असतं, चालतं. नाहीतर ते ग्रंथात म्हणजे कपाटातच. हो. म्हणजे ते सुद्धा बघितलेले नसतात ग्रंथ. अगदी. तर अशा पद्धतीने मग त्या गुरुजींनी सगळं सांगितलं, की तुमची गुरुशिष्य परंपरा म्हणजे मला ज्याने शिकवलं त्यांनी मला पुष्कळ मार्गदर्शन केलं या बाबतीत आणि ते मी करू शकले त्यांच्याच कृपेने. आणि असा मोठा सोहळा 4 दिवसाचा झाला आणि सगळ्यांना बघून इतका आनंद झाला आणि त्या प्रत्येक वेदमूर्तींनी त्याच्याबद्दल माहिती सांगितली. ऋग्वेदाबद्दल सांगितली, यजुर्वेदाबद्दल सांगितली, सामवेदाबद्दल सांगितली. एक मंत्र ते 15-20 वेळा गाऊन म्हणतात. वा. आणि सगळं नुसतं पान पलटायचं, सगळं मुखोद्गत असतं. त्यांनी सांगितलं 22-22 तास आम्ही अभ्यास केलेला आहे याचा. गुरुगृही राहून. बरोबर. हो. हां. आणि त्याच्याबद्दलची माहिती बऱ्यापैकी कळली, की हे समाज प्रबोधन आहे. नुसते वेद आहेत, आपण वेदातलं शिकतो, पण आपण त्याच्याबद्दल काय करतोय? मला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती. त्या वेदपुरुषांचा सत्कार करायचा होता. म्हणून मी हे केलं सगळं, की आज मला जे मिळालेलं आहे, त्या वेदपुरुषांच्यामुळे मिळालेलं आहे. हे जर मला मिळालेलं आहे समाजाकडून, तर मी पण काहीतरी देणं लागते समाजाचं. तर आपण हे करूया. अशा पद्धतीने तो
छान झालेला आहे सगळा. ती कृतज्ञता हो, तुम्ही व्यक्त तुमच्या केली. मनात हो. जी होती ती व्यक्त केलीत या माध्यमातून. पुरोहिता म्हणून आपला जो दृष्टिकोन आहे तो आता तरुणाईमध्ये म्हणा किंवा आता नव्याने पौरोहित्य शिकणाऱ्यांमध्ये आपण तो दृष्टिकोन या विषयाचा तुम्ही कसा रुजवताय? आता मी सांगते, की तुम्ही हे शिकायचं असेल, तर तुमचं अगदी स्वागत आहे. तू एक जर आत्ता आणि मुलींनी शिकावं हे जास्त. माझं हम्म. म्हणणं असं आहे, की मोठ्या आमच्यासारख्या बायकांनी शिकणं, टाईमपास म्हणून शिकणं हे नाही करायचं. की जर मुली जर शिकायला आल्या, तर त्याचा जास्त फायदा होईल. कारण त्या पुढच्या दुसऱ्या घरी जाणार आहेत आणि तिथे ते संस्कार रुजवणार आहेत. बरोबर हो. त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी आम्ही जास्त प्राधान्य देतो. वा. मग थोडंसं त्यांच्यासाठी आम्ही शिथिल करतो काहीतरी नियम. कारण आता हो. रोज बांगडी घातली पाहिजे, पण तू माझ्याकडे येताना शिकायला बांगडी घालून ये हातात. मग तू असं थोडंसं म्हणजे त्यांना आता कॉलेजला जायचं असतं किंवा आणि काही असतात. त्यांचं एक असतं सगळं वेगळं. पण म्हटलं तुम्हाला शिकायचं आहे ना आणि शिकायचं तर असतं. नियम तर हो. पाळायचे असतात. मग तुम्ही कशा पद्धतीने कराल? माझ्याकडे येताना तुम्ही असा मी नंतर मला काही डोळे नाहीत पाठीला. वा. पण त्यांनी शिकावं हो, हे जास्त शिकावं. अगदी महत्वाचं. स्वागत आहे. हम्म. हा खूप विषय छान आहे आणि छान कुटुंब चांगले संस्कार केले आणि ती मुलगी जर चांगली संस्कारित असेल, तर पुढचं घर आपोआपच चांगलं होईल. तिची मुलं चांगली होतील. हो, म्हणून हो. मुलींनी या क्षेत्रात जास्तीत जास्त यावं. त्यांचं स्वागत आहे आणि शिकवायला आम्हाला खूप आवडेल. आणि आता अर्थार्जन हा हं. जर विचार केला की काही की आता एक प्रोफेशन म्हणून हो. मला हे क्षेत्र निवडायचंय, तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? प्रोफेशन म्हणून निवडायला काहीच हरकत नाही. पण याचा नियम खरा असा आहे, की तुमचा संसार जर त्याच्यावर अवलंबून असेल, तर तुम्ही सगळं घ्यायला हरकत नाही. पण तुम्हाला त्याची गरज नाही आहे संसाराची, तर दक्षिणेचा अट्टहास नका करू. वा. जो तुम्ही कधीच केला नाहीत ना. आणि मी शिकवताना पण मी काहीच आकारत नाही, काहीच नाही. मी वा. म्हणजे फी हा विषयच नाही माझ्याकडे. यायचं, शिकायचं, पण व्यवस्थित शिकायचं. तीच माझी गुरुदक्षिणा. किती छान. ताई म्हणजे निस्वार्थपणे हे काम करण्यात जो आनंद असतो ना आणि एखादी व्यक्ती जर चांगली शिकत असेल आणि ती समाजाच्या पुढे येत असेल, तर त्यापेक्षा आनंद दुसरा कुठला आहे अगदी आपल्याला? म्हणजे या क्षेत्रामध्ये शिकून ज्या आपण विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी तयार केलेले आहेत, ते आज जे काम करतायत किंवा ते समाजाला जे देत आहेत ती तुमची गुरुदक्षिणा आहे. खरंय. कमाल. विद्याताई, अधिक महिना सुरू झाला आता, तर त्या महिन्याचं सुद्धा काही वेगळं महत्व हो. तुमच्या दृष्टीने आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अधिकस्य अधिकम फलम असं म्हणतात. त्यामुळे आता महिला इतक्या शिकलेल्या आहेत, तर त्यांना एकत्र करून आपण काहीतरी एखादा कार्यक्रम करावा, असं मनात आलं. मग आमचे आदरणीय विनायकराव साने गुरुजी, जे माझे गुरु आहेत, तर त्यांना विचारलं, की आपण तुम्ही आणि आम्ही असं मिळून काही करूया का? तर ते म्हणाले, महारुद्र स्वाहाकार आपण करूया. बरं. तर सगळ्या महिलांना म्हणजे रुद्र महिला म्हणणाऱ्या पुष्कळ आहेत. तर जवळ 150 महिला आहेत वा. रुद्र म्हणणाऱ्या. मग महारुद्र म्हणजे एक लघुरुद्र 121 आवर्तनं, तसे 11 लघुरुद्र करायचे. बरं. 1331 इतकी आवर्तनं करायची आहेत. मग आम्ही असं ठरवलं, की कार्यालय घेतलंय आता अधिक महिन्यात आणि आता अधिक श्रावण आहे. त्यामुळे हो. रुद्राची उपासना हवीच अधिक आहे. फलदायी. हां. त्यामुळे सगळ्यांना सामावून घेता येईल. म्हणजे आत्तापर्यंत ज्या शिकलेल्या आहेत आपल्याकडे, तर त्या सगळ्यांना सामावून घेता येईल आणि काहीतरी बघायला पण मिळालं, काहीतरी शिकायला मिळेल त्यातून. म्हणून आपण महारुद्र स्वाहाकार करतोय. आदल्या दिवशी या सगळ्या महिला मिळून अभिषेक करणार आहोत शंकराला आणि पठण करणार आहोत. म्हणजे साधारण 100 असल्या की होऊन जातात तेवढे आवर्तनं. बरोबर. 11 वेळा हो. वगैरे म्हटले की. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळं हवनाचा प्रकार आहे. वा. मग त्यावेळी सगळ्यांना नऊवारी नेसून यज्ञाला बसायचं असेल तर नऊवारीशिवाय पर्याय नाही. आम्ही नऊवारीच सांगतो सगळ्यांना नेसायला. सोहळ्यात. हां, सोहळ्यात म्हणण्यापेक्षा नऊवारी पाहिजे. नऊवारी हां, पाहिजे. हा. नऊवारी पाहिजे. सोहळं म्हणजे शुचिर्भूतता या वा. दृष्टीने सोहळं. सोहळं पूर्वीचं नाही. पूर्वीचं सोहळं विचित्रच होतं सगळं. आमची आई म्हणायची, लाकडं जरी घेतली तरी त्याच्यावर पाणी घालून घेतील. बापरे. पेटायची कशी ती चुलीत. म्हणजे इतकं सोहळ्याचं होतं. पण आता शुचिर्भूतता हा त्याचा हे राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हवनाला बसायचं असेल तर नऊवारीच सांगतो आणि अशा सगळ्या महिला मिळून आम्ही मोठा कार्यक्रम करतोय छानपैकी आणि हे सगळे गुरुजींचे आमचे आशीर्वाद आहेत. त्यांच्या सहयोगानं त्यांच्याकडे शिकणारी मुलं आणि आम्ही सगळ्या असं मिळून ते करतोय सगळ्या. तर मोठा यज्ञच होईल तो. हो. वा वा. त्यामुळे अधिक श्रावणात हा मोठा कार्यक्रम आहे आमच्याकडे
की जेणेकरुन आपल्याला एखाद्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना शिकल्या आहेत त्यांना सामावून घेता येतं असं. आणि त्याच्यासाठी आम्ही आता सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना, तर गुगल मीटवर आम्ही प्रॅक्टिस करतोय रुद्राची. वा. कारण पोथी ठेवली की परत कोण उघडतो हो. श्रावणाशिवाय. त्याच्यामुळे मग आता गुगल मीटवर दर रविवारी आमचा 3:30ला म्हणजे असतो. त्याची सराव, साधना सराव, साधना साधना. सराव. आणि स्वतःचं काहीतरी अधिष्ठान पाहिजे ना, एवढा मोठा यज्ञ करायचा आहे तर स्वतःची साधना नको का? साधना हा खरंच खूप मोठा हो. विषय आहे. जसं गुरुचे आशीर्वाद हो. महत्वाचे आहेत, तरी दीक्षा घेतल्यानंतरची पुढची हो. साधना, अनुग्रह घेतल्यानंतरची म्हणा किंवा गुरूंकडून म्हणूनच शिकल्यानंतरची. मी साधना हा शब्द वापरला हो. की या सगळ्या शिकतायत आता आणि त्यांना आता काहीतरी एकत्र करून आपल्याला आणखीन काहीतरी द्यायचं आहे. कारण महारुद्र हा घरी फार कमी होतो, लघुरुद्र पण फार कमी होतं, तर महारुद्राची गोष्टच वेगळी. हो. तर त्याला म्हणजे तन मन धन सगळं भरपूरच लागतं. अगदी अगदी तर खरं. या सगळं समर्पित होऊन ते करायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना सहभागी करून एक मोठा आनंदोत्सव करायचा आहे. काय धन्यवाद. फळ आहे म्हणजे ते, म्हणजे काय मागितलेलं आहे की या सगळ्या मागायचं काय नाही. काही नाही. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. वा. मागतो काय, आपलं चाळणी असते मागायला. समजा आपल्याला वन रूम किचन हवंय, आपण तेवढंच मागतो आणि त्याला बंगला द्यायचा असेल तर अगदी खरंय. आपण काय मागतो? आपल्याला कळतच नाही काय मागायचंय. मागणं तर ठीक आहे, म्हणजे की आपण मागायचं काही नाहीच. मागायचं नाही, पण द्यावं ह्याला मात्र आपल्या हो, शास्त्रामध्ये फार निश्चित. महत्व आहे. तर त्याबद्दल सुद्धा ताई मला असं वाटतं आपण बोलावं. हां. कारण मी सांगते, अन्नदानम धनदानम विद्यादानं ततः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवच विद्यया. अन्न पोटभर खाल्लं की पुरेसं म्हणतो, धन पण पुरेसं असतं, पण विद्या ही अशी आहे, तुमचा जीव असेपर्यंत ती तुम्हाला पुरेशी असते. म्हणून विद्यादान करणं हे खूप मोठं आहे. याला हे नाही, अंत नाही. अंत नाही. आणि याचे समाधान इतकं आहे विद्यादान करण्याचं की तुमचं पोट भरलं तर तुम्ही म्हणणार की पुरे आता, किंवा परत भूक लागतेच असं होतं. पण विद्येचं तुम्हाला एकदा विद्या दिली की तुमच्या आयुष्यभर ती पुरते. वा वा. काही शिकवलेलं असेल तर ते तुमच्या आयुष्यभर पुरेल तुम्हाला. एकंदरीतच आपला जो जन्म मृत्यू हा जो फेरा आहे, यामध्ये सुद्धा ज्ञान तुम्ही जे आदल्या जन्मी मिळवलेलं असतं ते तुमच्या बरोबरी होतं. येतं, बाकी काही येत नाही असं सुद्धा म्हटलेलं हो आहे. हो, अगदी नक्की. त्यामुळे मागच्या जन्मीची साधना या जन्मात पुढे होते. मागच्या जन्मी जर काही आपण साधना करत असू, ती जर अर्धवट राहिली असेल तर ती या जन्मात पूर्ण होते असं म्हणतात. मंत्राला योगाचं सामर्थ्य लागतं. वा. बैठक पक्की असल्याशिवाय तुम्ही काय मंत्र म्हणणार? ताठ बसून जे मंत्र म्हणायचे आहेत ते असं होत नाही ना. मग त्या पौर्णिमाते मंडलिक योगविद्याधामच्या त्यांचं पण खूपच म्हणजे सहकार्य होतं या गोष्टीसाठी. आध्यात्मिक मार्गदर्शन मला माझे योगाचे गुरु सुभाष काळे यांचं मार्गदर्शन मिळालं. आणि हे सगळं जे पौरोहित्याचं जे आहे ते आदरणीय विनायकराव साने गुरुजी यांचं खूप, ते भक्कमपणे पाठीशी उभे राहतात. म्हणजे अगदी आता मी चतुर्वेदाचं पारायण केलं तर त्या वेदमूर्तींना पत्र कशी लिहायची हे पण त्यांनी मला सांगितलं, कसं लिहायचं, मायना काय असावा, हे सगळं त्यांनी त्याने आधी स्वतः संपर्क केला, मग मला सांगितलं की असं तुम्ही बोला त्यांच्याशी. असं ते भक्कमपणे पाठीशी असतात, त्यामुळे हे सगळं होतं. आणि मोठमोठे जे आम्ही कार्यक्रम करतो, म्हणजे गेले 3 अधिक आम्ही कार्यक्रम करतोय. पहिल्या म्हणजे पवमानाचा स्वाहाकार केला, मागच्या अधिकात ब्रह्मणस्पतीचा स्वाहाकार केला, आता महारुद्राचा स्वाहाकार करतोय. पण ते सगळं त्यांच्या कृपेने आशीर्वादाने. विद्याताईंनी केलेल्या पवित्र कार्याची दखल बऱ्याच माध्यमांनी घेतली. LP नाशिकचा डेन दूरदर्शन चॅनल फेमिना 2001 हा अंक, यामध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख झालाय. जानेवारी 2020 मध्ये त्यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे सरस्वती पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय. जुलै 2022 मध्ये सकाळ वृत्तपत्रात पौरोहित्य क्षेत्रातही महिला राज अशी मुलाखतींची शृंखला छापून आली होती. त्या अंतर्गत विद्याताईंच्या शिष्यांचा समावेश झाला होता. रॅपिड फायर राऊंडकडे आता आपण लगेचच वळूया. सोपे प्रश्न आहेत तुम्हाला, काय म्हणजे विचारू? विचारा. सगळ्याची उत्तरं ज्यांच्याकडे त्यांना मी प्रश्न विचारते. म्हणजे बघा, धार्मिक कार्य की संस्कार वर्ग? एकच. दोन्ही तितकीच प्रिय आहेत आणि दोन्ही वेगळी आहेत. लहान मुलांना शिकवणं हे वेगळं आहे, मोठ्यांना शिकवायला खूप पेशन्स लागतो. हो हो. लहान मुलं आपण बोललो तशी ती पटापट बोलतात. मोठ्यांचं तसं होत नाही, त्यांना 15 वेळा 20 वेळा सांगायला लागतं.
पण दोन्हीकडे शिकवण्याचा आनंद वेगळा आहे तेवढाच आणि आहे. मला खूप आनंद, मला शिकवण्यातच मुळात आनंद आहे. आनंद आहे. हां. वा. त्यामुळे मी शिकवते, तयार करते आणि सगळीकडे पाठवते. बर. फावला वेळ असल्यानंतर भक्तिगीतं की भावगीतं? काय तुम्ही असे प्रश्न विचारताय? भक्तिगीत. बरं, आता फिरायला ज्यावेळेला जायची वेळ हां. येते त्यावेळेला तीर्थक्षेत्र निवडता की पर्यटन स्थळ म्हणून कुठे फिरायला जाता? शक्यतो तीर्थस्थळं, कारण मला ते आवडतं आणि म्हणतात मग जा युरोपला, जा अमेरिकेला. म्हणजे माझा देश पाहायचा राहिलाय माझा अजून. वा वा. संवाद की शांतता? शांतता आवडते जास्त. खूप शांत आवडतं मला. मी एकटी बसले तरी माझा वेळ जातो. वा. स्वतःशी स्वतः संवाद. हा म्हणजे तुकोबांचं ते आहे की तुका म्हणे होय मनाशी संवाद संवाद. आपुलाचं वाद आपणाशी. ग्रंथ पोथी की कादंबरी? अर्थात ग्रंथ. ग्रंथच. कादंबरी नाही कधीच? नाही वाचते मी, म्हणजे तो एक काळ होता कादंबरी वाचनाचा कॉलेजच्या. हा. जसं वय वाढतं तसं ते आपल्या आवडीनिवडी पण बदलत बदलत जातात. जातात, तसं हो. आता ग्रंथ आहे. तेव्हा भरपूर कादंबऱ्या वाचल्या. कारण माझा मराठी हा MA ला विषय होता. वा. त्यामुळे भरपूर कादंबऱ्या तेव्हा अभ्यासामुळे. वाचल्या अभ्यासाच्या निमित्ताने किंवा नंतरही बरीच वर्ष. पण जशी या क्षेत्रात आले तेव्हापासून ग्रंथ. वा. आता रॅपिड फायर मधला हा शेवटचा प्रश्न आहे त्यामुळे हुश. अ, ज्ञान की ध्यान? ध्यान. वा. ध्यानात जे आपल्याला सुचतं ते असं एरवी सुचत नाही. तुम्ही शांत बसा, तुम्हाला सगळे उत्तरं सापडतात हळूहळू. किती छान. असं माझं मत आहे. नाही अगदी खरंय आणि ते तुमच्या चेहऱ्यावरतीच खूप जाणवतंय की शांतता म्हणा किंवा ध्यानप्रियता जी आहे ती तुम्हाला खूप आमच्याकडे मनापासून आमच्या घरीच ते आहे आवडते. सगळं. ध्यानप्रिय. वा. खरोखर म्हणजे विद्या या शब्दाचा म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुमचं हे नाव विद्या हे जे नाव ठेवलेलं आहे ते किती यथार्थ आहे, किती योग्य आहे आज या अखंड मुलाखतीमधून क्षणोक्षणी जाणवत होतं. आणि या संपूर्ण मुलाखतीची पौरोहित्य विषय म्हटल्यानंतर फलश्रुती तर आली पाहिजे. फलश्रुती काय असेल तर आम्हाला हा विषय कणभर तरी कळलेला आहे. आम्ही या विषयाकडे फार सोपं म्हणून बघत होतो पण असं नाही आहे. हा विषय अतिशय कठीण आहे. अभ्यासाने प्रकटण्यासारखा हा विषय आहे आणि त्यामागची आपली साधना, आपली उपासना आणि 30हून अधिक वर्षांची जे आपलं जे योगदान आहे ते खरोखरच खूप मोठं आहे. आणि या क्षेत्रात तुम्ही पुढे जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ती निश्चितच पूर्ण व्हावीत. आणखीन विद्यार्थी आपल्या हातून घडावेत, त्यांच्यावरती योग्य ते संस्कार व्हावे जेणेकरून देशाचीच एक चांगली पिढी तयार होईल. निर्माण होऊ शकते. तुमचे खूप आभार मानते आणि ताई कसं आहे की जशी सुरुवात आपली फार सुंदर झाली होती तसा शेवट सुद्धा शांती मंत्राने व्हावा. तर आपण म्हणूया का? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. विद्याताई तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. आमची प्रज्ञा राजे नावाची मैत्रीण आहे, तिच्या शंख सिरीज मधलं एक अप्रतिम पेंटिंग आहे आमच्या प्रोवर्तनच्या संपूर्ण टीमकडून तुमच्यासाठी. अरे वा, आवडलं? खूपच सुंदर आहे, खूपच सुरेख, छान, सुंदर. धन्यवाद. स्मृतिगंध आणि जाई काजळ निर्मित प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांची या मालिकेचा आजचा भाग इथे संपन्न झालेला आहे. पण आम्ही प्रतिक्रियांची वाट पाहतोय. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. स्मृतिगंधाचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका व्यक्तिमत्वासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.